रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माझ्यासोबत हरिभक्त परायण रवींद्र नामदेव पाखरे माऊली आहेत. आत्ताच आम्ही धारावी काळ्या किल्ला या विठ्ठल मंदिराच्या परिसरात आलो. अक्षरशः पाहायला गेलं तर 30 एप्रिलला जो शाळेचा शेवटचा दिवस भरला आणि 1 मे पासून झेंडावंदन नंतर जी सुट्टी मिळाली ती 1 मे ते आज 30 मे 30 दिवस नुसता माझ्या मुलीच्या लग्नाच्या आणि बाकीच्या दिंडीच्या कामाला असल्यामुळं या मंदिरात काय नेमकं चाललं हे माहीत नव्हतं. पण आज सुदैवाने आमचे रवींद्र पाखरे माऊली भेटले आणि त्यांनी मला सांगितलं, माऊली आलो पहिलं मारुती मंदिरात या बघा काय चालेल. तर मी अशी विनंती आहे रवींद्र महाराजांना, हा विठ्ठल मंदिर, अशी विनंती आहे की तुम्हीच सांगा हे नेमकं काय चालू आहे. मंदिराचं नूतनीकरण चालू आहे. नूतनी क्या बात आहे. मग यांच्याकडून एक आनंदाची बातमी मला कळाली की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या मंदिराला 7 लाखाची जीर्णोद्धार जो आहे नूतनीकरणासाठी देण्यात आलेले आहेत. त्या माध्यमातूनच ही सेवा चालू आहे मला. आणि हे नेमकं काय होणार आहे सांगा, ह्या मंदिरामध्ये आणखी नेमकी काय बदल काय होणार आहे. सर्व बाहेरनं पण स्टाईल आधी हे पण आता खालपर्यंत स्टाईल आहे ना, हे पण लाद्या वगैरे लागणारे वरचं ते एकदम सगळं करून द्यायचं. सगळं 7 लाखामध्ये होईल चांगलं, जेवढं होईल तेवढं होईल चांगलं. आणि गावाला पण मोठा वगैरे सगळा छान चालतं. चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हे आपल्या रवींद्र माऊली आपल्या मंदिराचं खूप चांगलं सहकार्य आहे. सोबत त्यांची सगळी बाकीची कमिटी पण आहे. मला खूप आनंद वाटला. आणि म्हणून आता महेश जालिंदर शिंदे हा येतोय भेटायला, पण त्याच्या अगोदर एवढे पहिले काळ्या किल्ल्याच्या मंदिरात या. आणि तर मला खरंच आनंद वाटला. यांना काळजी फक्त ही आहे की 1 महिन्यानंतर जी आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी त्यातले 25 आपले वारकरी आपल्या मुक्कामाला येतात पहिल्या दिवसाच्या, आणि त्यानंतर इथूनच गेट ऑफ इंडियाला जाते आणि पुन्हा संध्याकाळी इथे येते सकाळच्या नाश्त्याला. तर हा 25 लोकांचा झोपण्याचा व्यवस्था कुठे, तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे कुठे आहे, मारुती मंदिरामध्ये आहे. मारुती मंदिर हॉल म्हणजे आपलं जिथं क्लास चालतो तिथे वगैरे चांगलं आहे. पण चांगली गोष्ट आहे, तिथे एकदम चांगलं आहे. माऊलीची चला खूप धन्यवाद माऊली रामकृष्णाने. तर अशा पद्धतीने हे फार चांगलं कार्य आहे. याला फार तळमळ आहे. क्या बात आहे. हे बघा, हे ज्ञानोबा तुकोबा आहेत आपल्यासोबत जोडीला. ज्ञानोबा तुकोबाची जोडी आपल्यासोबत आहे. खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता थोड्याच वेळात आमचे महेश जालिंदर शिंदे येतील. त्यांच्यासोबत आमचे रवी महाराज जातील, म्हणजे जेणेकरून ते पण चालणारी व्यक्ती आहे, हे पण चालणारी. कमीत कमी 1 दिवस तरी त्याचा मुक्काम आपला जो वाशी ते विठ्ठलवाडी हा टप्पा डोळ्याने जाताना बघणं गरजेचं आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही बघितला तो येताना उलटा बघितला, पण प्रत्यक्षात दिंडी गेट ऑफ इंडियावरनं धारावीला येते, धारावीवरनं मानखुरला जाते, मानखुरवरनं वाशीला जाते, वाशीहून आता बेलापूरला जाणार, बेलापूरवरनं विठ्ठलवाडीला जाणार. असा जाण्याचा टप्पा पाम बीचचा मार्ग हा सगळा आमचे महेश आहेत त्यांच्या गाडीवर, ते स्वतः बदलापूरवरनं गाडी घेऊन आलेले आहेत. तर खूप धन्यवाद. अशा सेवाभावी लोकांना मी नतमस्तक आहे. रामकृष्ण हरी माऊली.